खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या उत्सवाला महाबळेश्वर तालुक्यामध्ये आज सुरुवात झाली असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. कारण की उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष जे उमेदवार होते जवळपास 8 ते 12 उमेदवारांनी या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतलेला आहे. आपल्यासोबत खऱ्या अर्थानं या ठिकाणी सातारा जिल्हा बँकेचे संचालक राजशेठ राजपूर आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी तळदेव गटातून जे राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत ते संजय गायकवाड आहेत. त्याचप्रमाणे पंचायत समिती तळदेव गणाचे उमेदवार संजय उतेकर आहेत. सर्वप्रथम आपल्या सर्व उमेदवारांचं पक्षश्रेष्ठींचं आमच्या DDM न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. खऱ्या अर्थानं दोन्ही पक्षाकडून विकासाच्या मुद्द्यावरती विचारांची लढाई चालू आहे. मात्र आपण या ठिकाणी जे आपलं कामकाज चालू आहे तर आपण एकूण संपूर्ण या तालुक्यातील मतदारांना काय आव्हान करत? येत्या 5 फेब्रुवारीला आपल्या सातारा जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समिती महाबळेश्वरची निवडणूक या ठिकाणी संपन्न होणार आहे. या निवडणुकीमध्ये आपले महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून या ठिकाणी लढतोय. या तालुक्यामध्ये 2 जिल्हा परिषद गटाचे आणि 4 पंचायत समितीचे गणाचे उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं अधिकृतरित्या त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. खरं म्हटलं तर निवडणूक म्हटली की ही विकास कामांच्या जोरावरती लढली गेली पाहिजे, ही आमची प्रामाणिक भावना आहे. तुम्ही बघताय 1999 सालापासून या ठिकाणी राष्ट्रवादीची काँग्रेसची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत या ठिकाणी महाबळेश्वर तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला या ठिकाणी राहिलेला आहे. आणि त्या माध्यमातून किंबहुना विकास कामांच्या जोरावरती आणि आमचे नेते मकरंद पाटील यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून ही निवडणूक खरं लढत असताना आम्ही मतदारांच्या समोर त्या ठिकाणी जाणार आहे. आम्ही मतदारांना आज एकच आव्हान करतो की या निवडणुकीत तुम्ही विकास कामाकडे बघून या ठिकाणी निवडणुकीला तुम्ही मतदान करायचे. आज तालुक्यातली आपण परिस्थिती बघितली तर संपूर्ण तालुक्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीचा झंझावत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. तुम्ही त्या दिवशी बघितले असेल की ज्या दिवशी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केले ते कांदाडीच्या शेवटच्या टोकापासून ते इकडं आमच्या पूर्व भागाच्या शेवटच्या सुरुवात होणाऱ्या गावापासून सर्वच्या सर्व मतदार किंबहुना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. आणि आम्हाला 100% विश्वास आहे की ही निवडणूक आम्ही नामदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढत असताना आमच्या या तालुक्यातील 6च्या 6 उमेदवार हे भरघोस मताने निवडून येतील, याच्यामध्ये कुठलीही शंका राहणार नाही. धन्यवाद. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आपला राजकारणातला अनुभव आपल्या समोर असलेले शिवसेनेचे उमेदवार अजितदादा संकपाळ हे राजकारणामध्ये एक युवा नेतृत्व आहे आणि कमी अनुभव असलेला एक नेतृत्व आपण खऱ्या अर्थानं म्हणू. तर तुम्ही या उमेदवाराकडे खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं बघताय? कारण नामदार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे ते अत्यंत जवळीक निकटवर्ती आहेत, तर त्यांच्याकडे आपण काय दृष्टीनं बघताय? असं पाहायला गेलं तर नामदार एकनाथ शिंदे साहेबांचा निकटचा कार्यकर्ता मी देखील आहे, परंतु माझा पक्ष राष्ट्रवादी आहे, त्यांचा पक्ष शिवसेना आहे. हे संबंध मैत्रीचे हे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. आणि मी समोर उभा असताना आमची संस्कृती आहे, स्वर्गीय बाळासाहेब बिलारे, स्वर्गीय बापू यांनी ह्या तालुक्याची जडणघडण केलेली आहे. एकदा राजकारण करत असताना, निवडणुकीला सामोरं जात असताना समोरचा उमेदवार हा कुठला आहे, कसा आहे, याच्यापेक्षा तो उमेदवार म्हणून तो तुल्यबळ आहे हेच डोक्यात ठेवून आपण लढायची असते. आणि त्याची तयारी आम्ही राजू शेठ असतील, मकरंद आबांच्या नेतृत्वाखाली सक्षमतेने आम्ही लढणार आहोत. आणि उमेदवार कोण आहे किंवा त्याचा राजकीय अभ्यास काय ह्याहीपेक्षा तो उमेदवार माझ्या विरोधात आहे याला महत्त्व देऊन आम्ही ती निवडणूक लढणार आहोत. आणि ही निवडणूक लढताना आम्ही आमच्यासोबत असणारे सुद्धा नौके उमेदवार आम्ही दिलेलेच आहेत ना. तरुणांना संधी दिलेली आहे, त्यांना राजकीय तुमचा अभ्यास नसताना सुद्धा त्यांना केलेलं आहे. ही नवीन पिढी तयार करण्यासाठी मकरंदाबांनी हा प्रयत्न केलेला आहे. तर हे प्रयत्नशील आम्ही होणार आहोत. आणि आम्ही तुम्हाला नियतीनं सुद्धा आमच्या पदरामध्ये पहिलं घड्याळाचा चिन्हाचा नंबर 1ला आलेला आहे. आमचे सगळेचे सगळे उमेदवार 1 नंबरला आहेत. आणि ही जनता या आबांनी केलेल्या विकासाच्या डोंगराच्या जीवावर खऱ्या अर्थानं 1 नंबरचंच मताधिक्य आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला 100% खात्री आहे. खऱ्या अर्थानं या आपल्या तळदेव गटामध्ये
आता एकूण 5 संजय होते. एक संजयजी सर्वांच्या विकासाच्या मुद्द्यावरती माघार घेतला. 4 संजय राहिलेले आहेत. संजय मोरे, संजय शेलार, संजय गायकवाड आणि संजय उतेकर. काल मकरंद पाटील आपल्या भाषणामध्ये म्हणले की ज्यांच्या नावामध्येच जे आहे असे एक संजय राष्ट्रवादी पक्षाकडून लढत आहेत. खऱ्या अर्थानं आपल्याकडं बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन आहे तो खूप चांगला आहे. कारण सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, एक नवीन युवकाला या ठिकाणी या पक्षानं उमेदवारी दिली. तर एकूण पक्षाचं आणि तुम्ही मतदारांना काय आव्हान कराल? प्रथमतः तर मी आमचे नेते, महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री सन्माननीय मकरंद पाटील, राजेशेठ राजपुरे, संजूबाबा गायकवाड, बाबुरावदादा संकपाळ या सर्वांचं मी आभार व्यक्त करेन की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य घरातल्या शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीला त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि तळदेव पंचायत समिती करण्याची अशी मोठी जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली. त्यामुळे मी त्यांचं प्रथमतः आभार मानेन. आणि जनतेला एकच मी आव्हान करेन की मी तुमच्यातलाच एक सर्वसामान्य आहे. तुमच्या असणाऱ्या समस्या, तुमच्या असणारे जे काय बाकी सगळं आहे ते आमच्या आदरणीय नेते मंडळीच्या माध्यमातून आज अखेर जे काही समस्या होत्या त्या तुमच्या त्यांनी सोडवलेल्याच आहेत. आणि इथून पुढेही जे काही तुमचं असेल ते मी तुमचा मिडलमॅन म्हणून या नेते मंडळींपर्यंत पोहोचवून ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तुमच्या एका सामान्य कुटुंबातल्या तुमच्या लेकराला भरघोस मताने तुम्ही सहकार्य करून निवडून द्यावा हीच नाही तुमच्याकडे अपेक्षा करतो. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आजपासून किंबहुना उद्यापासून प्रचाराला देखील सुरुवात आहे. खऱ्या अर्थानं या जनतेनं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांच्या विकासावरती, विचारांवरती ठाम राहून खऱ्या अर्थानं या निवडणुकीला एक मैत्रीची लढत अशी ओळखली पाहिजे. लढत ही विचारांशी वैचारिक व्हावी, व्यक्तिशः होऊ नये असं या ठिकाणी आम्ही सांगू शकतो. नितीन गायकवाड, DDM न्यूज, महाबळेश्वर.